न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या आता 111 वर पोहोचली आहे। यातले 17 रुग्ण हे सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत, त्यांची प्रकृती गंभीर आहे। पुणे महानगरपालिकेने आता कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोफत उपचार सुरू केलेले असले तरी याआधीच खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवरती असलेले पेशंट्स हलवणं जिकिरीचं ठरतंय। त्यामुळे आता रुग्णांचा लाखो रुपयांचा खर्च नेमका करणार कोण, त्यांच्या लाखोंच्या बिलांचं करायचं काय, हा प्रश्न नातेवाईकांना सतावू लागलाय। ऐपत काय सांगायचं आता, शेवटी जीव गहाण ठेवायला लागला तरी मग पर्याय नसतो ना, पोटचा गोळा आहे आपला। पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली ही रुक्मिणी कदम इयत्ता तिसरी शिकते, पण गेल्या 16 जानेवारी रोजी साधं तापाचं कारण झालं म्हणून तिच्या रिक्षाचालक बापानं तिला डॉक्टरकडे दाखवायला नेलं। तेव्हापासून ते आजपर्यंत ती हॉस्पिटलमध्येच आहे। आता तिला गळ्याला हूल पाडून ऑक्सिजन द्यावा लागतोय। त्यावर रिक्षाचालक वडिलांनी उसनवारी करून कशी तरी बिलं भरली, पण यापुढे काय करायचं हा प्रश्न ते विचारत आहेत। कारण त्या चिमुकलीची तब्येत क्रिटिकल असल्यानं डॉक्टर तिला इतरत्र हलवू देत नाही। आयसीयूचं जर बिल सोडलं तर मी आतापर्यंत 1,70,000च्या आसपास मी खर्च केलेला आहे। तुमचं उत्पन्न साधन काय? साधन मी फक्त रिक्षा चालवतो। माझी खर्च कसं भागवतं? खर्च आता काय, कर्ज काढून उदार उसणवारी करून, त्याला पर्यायच नाहीये। काय मूल महत्वाचं आहे। माझी कॉर्पोरेशनवाल्यांकडे हीच मागणी आहे की कृपया करून गोरगरीब जे आहेत त्यांचा खर्च तरी कमीत कमी उचलावा। कोलेवाडीच्या सीमा शिरसाट यांचीही तीच गत आहे। त्यांचे पती गेले 8 दिवस खासगी रुग्णालयात जीबीएसचा उपचार घेत आहेत आणि त्याचं बिल आलंय तब्बल 8 लाख। रक्कम गोळा करण्यासाठी सून आणि सासरे जंग पछाडतायत। हे त्यांच्या लापरवाहीमुळे असं झाले ना, त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। बिल थोडंफार तरी कमी करायला पाहिजे। किती आले बिल? 7 लाख पर्यंत आले। 7 लाख? हो। काय करतात मिस्टर? आता तेच ऍडमिट आहे कंपनीत आता तर 6 महिने त्याला तर कव्हरिंगला थोडंफार पैसे वगैरे लागतील। आता जेवढे बिल आले तर पुढे जाऊन आपण कसं करायचं? आता खर्च कसं भागवतो? आता काय करणार, चालूच आहे तो उतार, अजून द्यायचेच बाकी आहेत ते। मुलं लहान आहेत। व्हेंटिलेटरवर असलेल्या 17 रुग्णांपैकी अनेक रुग्णांची स्थिती कमकुवत आहे। परिणामी आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी धावपळ करतानाच नातलगांना उपचारासाठी लागणाऱ्या लाखो रुपयांची जुळवाजुळव करावी लागते। पण हा भरमसाठ खर्च असल्यानं आता सरकारनं खासगी दवाखान्यात आधीपासून दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाबाबत विचार करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर जीबीएस या आजारामुळे सध्या अनेक जण हैराण आहेत। पुण्यामध्ये प्रचंड वेगानं हा व्हायरस पसरू लागलेला आहे, पण जे खासगी रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांना ही चिंता सतावते आपल्या पेशंटच्या बरं होण्याच्या, त्यांच्या प्रकृतीसोबतच की इतका अवाढव्य खर्च नेमका करायचा कसा, पैसे आणायचे कुठून। या बातमीसोबतच